आता सकाळचा 7 वाजलेला आहे आणि इकडे चटणी करायची आज म्हणून त्यासाठी मसाला भाजायला लागला आणि लवकरच आणि गर्दी लई असते आणि चटणी करायला ते लई गर्दी आहे म्हणून आज रविवार आहे आणि सकाळी लवकर 9 वाजता घेऊन या म्हणून सांगितलं होतं म्हणून त्यामुळे आज लवकर उठून ताई मसाला भाजायला लागल्यात आणि आज होळी पण आहे आणि त्यासाठी पोळ्या पण करायच्या आहे आणि लवकर हे चटणीचा मसाला भाजून द्यायचा मग नंतर डाळ पण घालायचा आहे पोळी करायला त्यासाठी लवकरच मसाला भाजून द्यायला लागला ताई आता घेऊन जाणार आहे. हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आणि आज आहे होळी. सर्व यूट्यूब फॅमिलीला होळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर सकाळचं 8 वाजलेलं आहे आणि आज चटणी करायचं आहे आणि त्याचा मसाला त्यानं ताई भाजून ठेवलेला आहे आणि आता मी देवपूजा करायला लागलो आहे. मी पूजा करून घेतो. इकडे देवीची पूजा झालेला आहे आणि पूर्ण पूजा झाली आरती करायची अजून आणि फुलं त्यानं आणले होते ते हार करून फुलं घातले आणि ते सगळ्या देवांना पण फुलं पण घातलेलं आहे आणि पूजा पूर्ण झालेलं आहे आणि इकडं आरती पण झालेलं आहे आणि बाहेर आता ताई चटणी करायला घेऊन गेलेलं आहेत आणि इकडं चुलीवर डाळ ठेवलेला आहे. 1.5 किलो डाळ टाकलेला आहे आणि अर्धा किलो पोळींचा ऑर्डर आलेला आहे पोळ्यांचे आणि अर्धा किलो पोळी करून द्यायचा आहे आणि 1 किलो घरात घातलेला आहे आणि इकडं तेल गरम करून ठेवलेलं आहे पाण्यात गार व्हायला. चटणी करायला गेल्यात तिकडं द्यायला आणि आज ताई गावाला जाणार आहे आणि त्यामुळं लवकरच त्यांनी मसाला भाजून देऊन आता स्वातीचा पेपर आहे 10वीचा त्यामुळं त्यांनी त्याला घेऊन चाललेलं आहेत गावाकडं आणि इकडं डाळ शिजलेल्या आहेत बघा. ताई गावाला गेल्यात आणि चटणी पण करून आणलेलं आहे बारक्या ताई आणि आता इकडं डाळ झालेलं आहे पुरण पण झालेलं आहे बारीक करून घेतो ते बारीक झाल्यानंतर पोळ्या पण करून घेतो. इकडं पोळ्या झालेल्या आहेत हे बघा. आता संध्याकाळचं 6 वाजलेलं आहे आणि दुपारी चटणी करून आलेत. दुपारी चटणी त्यानं करून आणलेत मग नंतर त्या पोळी करायला बसला मी आणि ताई आणि त्यावर मी डाळ शिजवून पीठ मिळून ठेवलेलं होतं आणि ताई आल्यानंतर बारक्या ताई आल्यानंतर आम्ही दोघी मिळून पोळ्या केलेल्या आहेत आणि आता दुपारचं आणि तरी परत थोडं करून का नाही भाजी विकायला गेलेलं आहेत आणि आता संध्याकाळ 6 वाजलेलं आहे आणि आता पोळ्या पूर्ण झालेला आहे आणि अजून आमटी ते करायचं आहे. इकडं बघा चुलीवर भात ठेवलेला आहे आणि आता संध्याकाळचं होळीला नैवेद्य पण दाखवायचा आहे. चला मी आता आमटी फोडणी देतो. आता आमटी झालेलं आहे एक बघा गॅसवर आणि आता नैवेद्य दाखवायचा आहे. घरातल्या देवीला नैवेद्य दाखवलं नारळ पण वाढवलं आणि आता होळीला नैवेद्य दाखवते. चला इथं आमच्या कॉलनीतच त्यांच्या दारात त्यांनी होळी पेटवली होती आणि तिकडं रोडवर आहे मोठा मी तिकडे गेलेलं नाही आणि इथं बारकसं आहे तिथंच नैवेद्य दाखवलं आणि पोरं पण होती तर आमचे इथंच नैवेद्य दाखवून ते पोळीचं नैवेद्य आणि नारळ दिलं आणि तिथं अंधार आहे लाईट नाही आहे त्यामुळं काय तुम्हाला व्यवस्थित दिसलं नाही आहे आणि व्हिडिओ इथंच थांबवतो. प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुपारी चटणी पण करून आले ते पण किती झालेलं आहे ते पण शेअर करणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. हे बघा सम्राट आणि अथर्व वर हे आमच्या कॉलनीतलेच पोरं आहेत. हे बघा एवढं चटणी झालेलं आहे आणि परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय गुड नाईट.